नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस. तर आज आपण साबुदाणा आणि बटाट्याची एकदम खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत, जी चकली अजिबात तेलकट देखील होत नाही. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सगळ्यात आधी गाईज आपल्याला इथे 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे. स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायचा आहे आणि रात्री गरम उकळतं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि जवळपास आपण याला 12 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. 12 तास याला शक्यतो भिजत ठेवू शकता तुम्ही, म्हणजे चकल्या परफेक्ट होतात. 10 ते 12 तास मिनिमम याला ठेवायचं आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो उकडलेले बटाटे घ्यायचे आणि त्याला किसून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता उकडलेला बटाटा आपण पूर्ण यामध्ये टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय जिथे मी दूध बॅग घेतलेली आहे, आता ही जी दूध बॅग आहे ती आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे खालच्या साईडने आणि हे जे बॅटर आहे ते आपण यामध्ये फिल करून घेणार आहोत. आता चकल्या कशा बनवायच्या ते बघूया. तर चकल्या बनवण्यासाठी इथे मी कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे. कॉटनच्याच कपड्यावरती शक्यतो आपल्याला चकल्या टाकून घ्यायच्या आहेत. या चकल्या ज्या आहेत ते अगदी झटपट बनवून तयार होतात. अजिबात आपल्याला हातावरती देखील प्रेशर येत नाही जर आपण दूध बॅग यूज केली तर. व्यवस्थित अशा चकल्या बनवून तयार होतात आणि आपल्याला 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. अगदी झटपट अशा आपल्या या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. शक्यतो कॉटनच्याच कपड्याचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे. आता काय सगळ्या चकल्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. 2 दिवस याला उन्हात सुकवूयात. इथे या चकल्या सुकवलेल्या आहेत गाईज. इथे मी काही पापड देखील बनवलेले होते. आता फुल फ्लेमवरती आपल्याला चकली फ्राय करून घ्यायची आहे आणि बघू शकता अगदी दुपटीने तिपटीने ही चकली बनवून तयार होते. ही चकली जर तुम्ही या पद्धतीने बनवली गाईज तर तुमची चकली अजिबात तेलकट होणार नाही. एकदम झटपट बनवून तयार होती. अजिबात तुम्हाला यामध्ये जास्त मेहनत करावी लागणार नाही. याचे जर तुम्हाला चकल्या नसेल बनवायची तर गाईज तुम्ही याची कुरकुऱ्या टाईप देखील बनवू शकता. ते देखील अगदी झटपट होतात. बघू शकता या पद्धतीने ते मी काही बनवले होते. याला मी फ्राय देखील करून घेते आहे. अगदी 3 पटीने हे फुलल्या जातात. सो गाईज आपल्या चकल्या ज्या आहेत त्या मी ते तळून घेतलेल्या आहेत. गाईज चकल्या मी तुम्हाला तिथे मोडून देखील दाखवणार आहे. एकदम खुसखुशीत अगदी दुपटीने तिपटीने आपली ही जी चकली आहे ती बनवून तयार झालेली आहे. एकदम व्यवस्थित खुसखुशीत अशी बनवून तयार होते. तुम्ही याला वर्षभरासाठी देखील स्टोअर करू शकता. सो गाईज या पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूयात अशाच नवीन आणि हटके रेसिपीज माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.